करू सुरू. नमस्ते, मी मेघा वैद्य तरुण भारतमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. लोकमान्य प्रस्तुत तू म्हणशील तसं ह्या नाटकाच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये या नाटकाचे लेखक आणि कलाकार संकर्षण कराडे आलेले आहेत. आपण या नाटकाच्या बाबत आणि त्यांनी आता जी नवीन कविता लिहिलेली आहे, ज्याच्यावरून सगळ्यांनाच ती कविता आवडली आणि सगळ्यांना आपला आरसा दिसला असं कुठेतरी वाटलं, त्या 1-2 विषयांवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तरुण भारतमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की ह्या नाटकाचा आज नाशिकमध्ये 370वा प्रयोग आहे. तर ह्या 370 म्हणजे खूप मोठी मजल, मराठीच्यामध्ये तर डेफिनेटली मोठं रिमार्केबल आपण म्हणू शकतो. तर या जर्नीबद्दल आणि या नाटकाबद्दल थोडं आम्हाला सांगाल. खरं तर खूप आनंद होतो आहे, कारण मी लिहिलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. ह्याचे 370 प्रयोग होतील असा मी कधी विचार केला नव्हता, पण याचं संपूर्ण श्रेय आमचे निर्माते प्रशांत दामले, आमचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि माझी टीम काजल काटे, प्रिया करकमकर, अमोल कुलकर्णी आणि मी संकर्षण कराडे. तर ह्या टीमचंही यश आहे, आमच्या बॅकस्टेजच्या टीमचंसुद्धा यश आहे, निर्मात्यांचं आहे, दिग्दर्शकाचं आहे आणि प्रेक्षकांचं आहे. कारण या 370 प्रयोगांच्या मध्ये 2 लॉकडाऊनचा टप्पासुद्धा येऊन गेला. आम्ही हे नाटक सुरू केलं, 60-70 प्रयोग झाले आणि पहिला लॉकडाऊन आला. मग आता लॉकडाऊननंतर रंगभूमीवरती नाटकं चालू राहणार आहेत की नाही असा प्रश्न असताना हे नाटक परत एकदा आलं आणि लॉकडाऊननंतरही या नाटकाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला. परत दुसरा लॉकडाऊन आला, परत असं वाटलं की अरे मग आता थिएटर्स चालू होणार की नाही, रंगभूमीवरती नाटकं चालू राहणार की नाही. परत या नाटकाने तितकीच चांगली स्पीड पकडली, तितकाच छान प्रतिसाद मिळाला आणि आज 370चा हा टप्पा पूर्ण झाला. लवकरच आम्ही 400 पार होणार आहोत. नक्की. तर बाकी माहीत नाही, पण राजकारणात माहीत नाही, आम्ही तर 400 पार होणार आहोत. तर याचा आम्हाला आनंद आहे आणि छानच वाटतंय. 370वा प्रयोग नाशिकमध्ये होतो याचा आनंद आहे. ह्या इलेक्शनच्या निमित्ताने तुम्ही जी कविता केली ती प्रचंड गाजली, तर त्या कवितेबद्दल थोडं सांगाल. खरं तर मी ती एवढी गाजेल असं मलाच वाटलं नव्हतं. मी विचार केला की घराघरामध्ये आपल्या मनात जे आहे ते मांडायचा प्रयत्न करूया आणि मी ते मांडायचा प्रयत्न केला. पण ती खरंच सोशल मीडियामुळे म्हणा, आमच्या कार्यक्रमामुळे म्हणा किंवा प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे म्हणा, ती एवढी जगभरातल्या मराठी लोकांपर्यंत पोचली की काही म्हणजे जगभरातून लोकांचा प्रतिसाद आला. पण परत एकदा मी तेच म्हणतो की एखाद्या गोष्टीवरची माझी पहिली प्रामाणिक, खरी आणि सोपी प्रतिक्रिया मांडायचा मी प्रयत्न करतो. लोक त्याला कविता म्हणून स्वीकारतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. तर छान वाटलं. आणि जेव्हा ही कविता मी रेकॉर्ड केली आणि लोकांपर्यंत आणली, त्याच्या आधी मी ही कशी वाटते हे तपासलं होतं नाशिकच्याच प्रयोगामध्ये. कारण आमच्या कार्यक्रमाचा इथे प्रयोग झाला तेव्हा मी ती सादर केली आणि जो काही प्रतिसाद मिळाला तेव्हा मला कळलं की हां, ही लोकांना आवडतीये. मग मी ते रेकॉर्ड करून पोस्ट करण्याचं धाडस केलं. काही राजकीय नेत्यांनी तुम्हाला बोलवून तुमची विचारणा केली किंवा याचा प्रवास जाणून घेतला, तर ते कसं होतं? नाही, खूपच सरप्रायझिंग होतं, सुखद होतं आणि सुखद असताना सुद्धा घाबरवणारही होतं. कारण अचानक एके दिवशी सकाळी नमस्कार, जय महाराष्ट्र, मी उद्धव ठाकरे बोलतोय असं म्हणल्यानंतर काय माझं काही चुकलं आहे का, किंवा नमस्कार मी राज ठाकरे बोलतोय, आपल्याला भीती वाटते ना कुठे आता खळखट्याक होणार आहे का, काय होणार आहे. आपल्याला टेन्शन, कारण आपण साधी माणसं आहोत, मध्यमवर्गीय घरातली आहोत. पवार साहेबांकडून आला, सुनेत्राताई पवारांचा आला, आशिष शेलारांचा आला, विनोद तावडे साहेबांचा आला, म्हणजे किती मोठ्या मोठ्या लोकांशी बोलणं झालं, भेट झाली. आज त्या लोकांचे पर्सनली माझ्याकडे नंबर, किंवा एका मुलाखतीमध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की मी ती कविता ऐकली आणि मला ती खूप आवडली. तर मला असं वाटतं की अजून काय पाहिजे. एक कलाकृती आपल्याला एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घरामध्ये नेऊन पोचवते आहे, तर मला वाटतं हे त्या कलाकृतीचं यश आहे आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, त्यांचं यश आहे. सर, शेवटी ही कविता किंवा तुम्हाला आवडत असलेली तुमची कुठली कविता, त्याच्या 2 ओळी. राजकारणाची कविता तर आता काय, ती इझिली अवेलेबल आहे आणि ती थोडी मोठी आहे. पण मी नाशिक शहराविषयी मध्यंतरी लिहिलं होतं, त्या 4 ओळी तुम्हाला ऐकवतो. नक्की. मी असं लिहिलं होतं की 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे, शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी, उगवते मातीत ह्याच स्वर गंगा गोदावरी. असं हे नाशिकचं वर्णन माझ्या शब्दामध्ये मी केलं होतं आणि आज प्रयोग करायची संधी मिळाली, फार आनंद वाटतो. सर, खूप खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी परत वेगळ्या प्रयोगात नक्की भेटूया. थँक्यू.